नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी. चिपळूण येथील बंद फ्लॅट आणि दुकानांवर चोरट्यांचा डल्ला, सीसीटीव्ही चोर कैद. कासई जिल्हा परिषद शाळेत सिद्धयोग लॉ कॉलेजचा कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न. दादर रत्नागिरी पॅसेंजर गाडी तात्काळ सुरू करा, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलनाचा इशारा. इंडियन बॉडी बिल्डर फेडरेशनचा मान्यतेने इंदोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय मिस्टर इंडिया या स्पर्धेसाठी खेळचा सुपुत्र राजकुमार दिलीप कारेकर यांची निवड. सविस्तर वृत्त. चिपळूण येथे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ खेड तालुक्यातील पत्रकारांनी एकत्र येत पोलिसांकडे निवेदन सादर केलं. शुक्रवार दिनांक 27 मार्च 2026 रोजी खेड पोलीस ठाण्यात हे निवेदन देण्यात आलं. दिनांक 25 मार्च रोजी चिपळूण येथील बहादूर शेख नाका परिसरात उपोषणाचे वृत्तांकन करत असताना पत्रकार दीपक भागवत यांच्यावर 10 ते 15 जणांच्या जमावानं हल्ला करून मारहाण केली. तसेच त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी करून त्यांच्या बॅगेतील ओळखपत्र आणि साहित्याची चोरी केल्याची घटना घडली होती. या घटनेचा खेड तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. गुन्हा दाखल करण्यात आला असून देखील अद्याप आरोपी अटकेत नसल्याने पत्रकारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्यावर होणारे हल्ले सहन केले जाणार नाहीत अशी भूमिका यावेळी पत्रकारांनी मांडली. तसेच संबंधित सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर आणि जलद गतीने कारवाई करावी, पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक पावलं उचलावीत अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. दरम्यान या मागण्यांकडे प्रशासनानं तातडीनं लक्ष न दिल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देखील पत्रकारांनी दिला आहे. यावेळी पत्रकार दिवाकर प्रभू, अनिल जोशी, सिद्धेश परशेटे, सदानंद जंगम, किशोर साळवी, देवेंद्र जाधव, अनिल तांबे, राकेश कोळी, अश्विनी बडके आदी उपस्थित होते. चिपळूण शहरातील पागमळा परिसरातील 2 बंद फ्लॅट तसेच मार्कंडी भागातील 3 दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणी अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली तरी चिपळूण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय. पोलिसांनी संबंधित ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याचा बारकाईने अभ्यास सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पागमाळा येथील एकाच अपार्टमेंटमधील 2 बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी रोख रक्कम लांबवली, तर मार्कंडी परिसरात 3 दुकानांच्या शटरची पट्टी वाकवून चोरी करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये 2 संशयित चोरटे चोरीचा प्रयत्न करताना दिसून आले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून वेगानं हालचाली सुरू आहेत. या घटनेचा तपास चिपळूण पोलीस करत आहेत. शिवतैल आरोग्य सेवा संस्थेचे सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या दायित्व उपक्रमांतर्गत कासई जिल्हा परिषद शाळा नंबर 1 येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि कायदेविषयक व्याख्यान नुकतंच संपन्न झालं. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिद्धयोग लॉ कॉलेजच्या प्राचार्या प्रीती बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दायित्व उपक्रमाचे प्रमुख ॲडव्होकेट दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी ऋषिकेश शेठ यांनी मोटर व्हेकल ऍक्ट, स्वाती नामजोशींनी कौटुंबिक हिंसाचार कायदा, सिद्धी चाळकेंनी बाल लैंगिक कायदा याची सविस्तर माहिती देऊन उपस्थितांमध्ये कायद्याची जनजागृती केली. अस्मिता तांबे यांनी सिद्धयोग कॉलेजच्या एकंदर उपक्रमाची माहिती दिली. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना ॲडव्होकेट दिलीप चव्हाण यांनी समर्पक उत्तरे देऊन त्यांचं समाधान केलं. कासई जिल्हा परिषद शाळा नंबर 1 ची विद्यार्थिनी तेजस्विनी दीपक कदम हिनं जिल्हा पातळीवर उंचवली परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल तिचा शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी बाटे, ॲडव्होकेट दिलीप चव्हाण आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
माजी सैनिक हवालदार सदानंद उतेकर यांनी सांगितलं, सिद्धयोग लॉ कॉलेज कायदेविषयक व्याख्यान देऊन समाजामध्ये जनजागृतीचं चांगलं काम करत आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षक योगेश्वर यांनी केलं. कार्यक्रमाची व्यवस्था शिक्षक वैभव पुढे, दीपक कदम आणि आभार प्रदर्शन शिक्षिका राजश्री पाटील यांनी केलं. शेवटी राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. दादर रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, तसेच कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या विलिनीकरणाच्या हालचाली त्वरित रद्द कराव्या, अन्यथा तीव्र जन आंदोलन उभारण्यात येईल असा स्पष्ट इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देण्यात आला. या संदर्भात थेट रेल्वे स्टेशन येथे माजी जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन मास्तरांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे दादर रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. सध्या ही सेवा बंद असल्यामुळे कोकणातील हजारो प्रवाशांना अडचणींना सामोरं जावं लागत असून विशेषतः रोजंदारी कामगार, व्यापारी, विद्यार्थी आणि मुंबईत उपचारासाठी जाणारे रुग्ण यांना महागड्या खाजगी वाहतुकीचा पर्याय यामुळे स्वीकारावा लागतोय. सर्वसामान्यांवर मोठा आर्थिक ताण येत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या पार्श्वभूमीवर इशारा देताना स्पष्ट म्हटलंय, मागण्यांकडे गांभीर्यानं लक्ष न दिल्यास पनवेल रेल्वे स्थानकावरून कोकण मार्गावरील रेल्वे वाहतूक रोखण्यासह तीव्र आंदोलन छेडलं जाईल. दरम्यान थेट रेल्वे स्थानकावर निवेदन देताना माजी जिल्हाप्रमुख बाळा खेडेकरांसह ऋषिकेश कानडे, उपशहर प्रमुख बेटा निर्मळ, विभाग प्रमुख सचिन खेडेकर, सुनील सदरे, ज्येष्ठ शिवसैनिक संजय चव्हाण आणि संगम चिखले आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जय महाराष्ट्र. आज आम्ही खेड रेल्वे स्टेशनला निवेदन देण्याकरता आलेलो आहोत की केंद्र सरकारने या कोकण रेल्वे चालू केली 1994 मध्ये. त्यानंतर ती खेडपासून सुरू होती पहिली, त्यानंतर ती रत्नागिरीपर्यंत चालू होती. अनेक दिवस त्याची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने चालू होती. करोना काळ आला आणि त्यानंतर ती दादरवरून सुटणारी गाडी ती दिव्यावरून सुटावी लागली. करोनाच्या काळामध्ये करोना काळ हा सर्व पूर्णपणे संपला तरी सुद्धा कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी, कोकण रेल्वेच्या मंत्री महोदयांनी आजपर्यंत तो निर्णय घेतला नाही की ती दादरवरून सुटावी. आणि ती दादरवरून सुटावी म्हणूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी खासदार विनायकजी राऊत साहेबांनी दादर स्टेशनच्या अधिकाऱ्यांना भेटले. त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं 2 वेळा की कोणत्याही परिस्थितीत ती दादरवरूनच सुटेल असेल. त्यांनी आश्वासन दिले असताना मधल्या एक 15 दिवसापूर्वी ज्या खात्याचे ते मंत्री नाहीत त्या मंत्र्यांनी एक पत्र दिलं आणि त्यांनी सांगितलं की त्या 8 नंबर प्लॅटफॉर्म क्रमांक 8 ह्या प्लॅटफॉर्म क्रमांकावरती गाडीची कोकण रेल्वे जी रोज सुटणारी गेली अनेक वर्षाची होती त्या ठिकाणी आपली गोरखपूर म्हणून गाडी सुटेल असं त्यांनी पत्र लिहिलं. म्हणजे त्यांनी ही जी कोकण रेल्वे नक्की चालू केलेली आहे ती नक्की ह्या कोकणवासियांसाठी चालू केलेली आहे की नाही, ह्यांनी पहिलं ह्या देशाच्या सरकारने जाहीर करावं की हे कोकणासाठी केलेलं रेल्वे आहे की ह्या देशाच्या नागरिकांसाठी, इतर राज्यासाठी केलेलं आहे. ह्या कोकण मार्गावरून जाणाऱ्या गाड्या ह्या कोकणातून महाराष्ट्राच्या बाहेर इतर ठिकाणी देखील गेल्या जातात. जर परिस्थिती पाहिली तर कोकणवासियांना त्याचा फायदाही होत नाही, कारण खालून येणाऱ्या गाड्या देखील त्या फुल असतात, वरून येणाऱ्या देखील फुल असतात. सामान्य नागरिक त्याच्यामध्ये चढू शकत नाही. ह्या कोकणामध्ये राहणारा नागरिक आहे त्या नागरिकाला मुंबईमध्ये एखाद्या डॉक्टरच्या उपचारासाठी जावं लागतं. त्याला रेल्वेमधून तो अतिशय चांगल्या प्रकारे जाऊ शकतो. रोडमध्ये जाताना कुठलाही त्रास होऊ शकत नाही. कमी खर्चात जाण्यासाठी सुविधा आहे. ज्या मुलांना विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी त्यासाठी सुविधा अतिशय चांगल्या प्रकारची जी होती. त्या मुलांना जरी विचार केला तर सावंतवाडीपासून तर रायगड जिल्ह्यापासून तो रत्नागिरीपर्यंत येऊ शकत होता. रत्नागिरी जिल्ह्यातला माणूस रायगडपर्यंत शिकायला जात होता. आज जर या रेल्वेमुळे आज अशी परिस्थिती झाली की विद्यार्थ्यांचे देखील हाल होत चाललेले आहेत आणि नागरिकांना वेठीस धरू नये. त्यामुळे ह्या केंद्राच्या मंत्री महोदयांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहोत
की आपण या देशाचे जरी मंत्री असला तरी कोकणाचे जरी खासदार जरी म्हणत असले विलिनीकरण, या विलिनीकरणाला पूर्णपणे आमचा विरोध आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत ही दादरवरून जी रत्नागिरी गाडी सुटत होती ती दादरवरून सुटली पाहिजे. विलिनीकरण हे रद्द झालं पाहिजे. जर त्यात केलं नाही तर पनवेलपासून कोणतीही गाडी या कोकणामध्ये सोडून दिली जाणार नाही, हा असं आमचं निवेदन दिलेलं आहे. आणि ती कोणत्याही परिस्थितीत सोडून दिली जाणार नाही. इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन यांच्या मान्यतेने 28 मार्च 29 मार्च 2026 रोजी मध्य प्रदेश इंदोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी रत्नागिरी खेडचा सुपुत्र राजकुमार दिलीप काळेकर या खेळाडूची बॉडी बिल्डिंग या खेळात निवड झाली असून त्याचं मनापासून अभिनंदन आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन ही अशी एक असोसिएशन आहे जी पूर्ण भारतात सरकार मान्य आहे. या फेडरेशन मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना सरकारकडून 4% कोटा राखीव ठेवण्यात आला. या फेडरेशन मध्ये खेळलेले अनेक खेळाडू सरकारी नोकरीमध्ये रुजू करण्यात आले. आजपर्यंतच्या इतिहासातील रत्नागिरी जिल्ह्यामधील हा पहिला खेळाडू आहे ज्याची या फेडरेशन मध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेमध्ये या खेळाडूची निवड झाली तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची त्याला संधी मिळेल. राजकुमार दिलीप काळेकर या खेळाडूला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. अशीच आपल्या खेड तालुक्याची, रत्नागिरी जिल्ह्याची, महाराष्ट्र राज्याचं आणि आपल्या भारत देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकावं ही सदिच्छा. इस्लाम जिमखाना मरीन लाईन मुंबई येथे श्री बशीरभाई हदवानी यांचे सुपुत्र मोहम्मद आणि शमीम दुलदुले यांची कन्या झैनब यांच्या विवाहानिमित्त आयोजित स्वागत समारंभाला शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम आणि गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी सहकुटुंब उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. स्त्रीचा विकास हा संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा मार्ग आहे. या प्रेरणादायी ब्रीद वाक्यासह महिला आर्थिक विकास महामंडळ, बृहन्मुंबई महानगरपालिका, अदानी इलेक्ट्रिसिटी, अदानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटासाठी स्वतेजा मार्ट या उपक्रमाच्या माध्यमातून भव्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली. या अभिनव उपक्रमाचं मंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या प्रसंगी स्वतेजा मार्ट मध्ये सहभागी झालेल्या सर्व बचत गटांच्या सदस्य भगिनींसोबत संवाद साधून त्यांना आदितीताईंनी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाच्या माध्यमातून बचत गटांनी मिळवलेल्या नफ्याच्या धनादेशाचं वाटप देखील केलं. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुढाकार घेणाऱ्या अदानी फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर प्रीती अदानी यांचे विशेष आभार त्यांनी मानले. स्वतेजा किचन ही अनोखी क्लाउड किचन संकल्पना महिला बचत गटाच्या माध्यमातून राबवण्यात आली. विशेष म्हणजे स्वतेजा मार्ट मधील विविध उत्पादने स्विगी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महिलांच्या कर्तृत्वाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा हा प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहे. या संधीचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा आणि महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना बळ द्यावं असं आवाहन यावेळी आदितीताई तटकरेंनी केलं. यावेळी अदानी फाउंडेशनचे कार्यकारी संचालक वसंत गढवी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अभिषेक लखताकिया, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती राजलक्ष्मी शाह, मुंबई विभागाचे CSR प्रमुख सुबोध सिंग, अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडचे प्रणय कुमार, श्रीमती पूजा अगरवाल, किरण शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मौजे तळघर तालुका रोहा येथील श्री महादेव मंदिर देवस्थानच्या पावनभूमीत मानाच्या काठ्यांना सलामी देण्याचा मंगलमय सोहळा पार पडला. कोकणच्या मातीतील हे सण आणि उत्सव केवळ धार्मिक विधी नसून आपल्या गावच्या एकतेचं आणि अतूट विश्वासाचं ते प्रतीक आहे. यावेळी अनिकेतभाई तटकरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकर पाटील तसेच गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिढ्यानपिढ्या जतन केलेली ही संस्कृती आणि परंपरा आजही तितक्याच भक्तिभावानं जोपासली जाताना पाहून मनाला एक वेगळं समाधान मिळतं असं मत यावेळी आदिती तटकरे यांनी व्यक्त केलं.
कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आपल्या आमदार निधीतून खेड येथील LP इंग्लिश स्कूलला संगणक संच प्रदान केला. या उपक्रमामुळे शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना आता डिजिटल शिक्षणाची कवाडं खुली झाली असून पालकांकडून या निर्णयाचं स्वागत होत आहे. आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नये या उद्देशाने आमदार निरंजन डावखरे यांनी शाळेला संगणक उपलब्ध करून दिले. या सुविधेमुळे प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे प्राथमिक धडे गिरवता येणार आहेत. या विशेष कार्यक्रम प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते संजयजी बुटाला, माजी शहराध्यक्ष अनिकेत कानडे, राकेश पाटील आणि गिरीश पार्ले उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचं कौतुक केलं आणि आमदार डावखरे यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचं नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका रुपाली पाटील यांनी केलं होतं. यावेळी श्रेया शिर्के मॅडम, ज्योत्स्ना खेडेकर मॅडम, अमृता करवेले मॅडम, सिया देवळेकर मॅडम, स्वप्नाली जाधव आणि पूजा कोकणी मॅडम तसेच पाटील मॅडम आणि मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या वतीने आमदार निरंजन डावखरे आणि उपस्थित नेत्यांचे विशेष आभार मानण्यात आले. श्री रामनवमीच्या शुभमुहूर्तावर मोदी सरकारनं भारतीयांना मोठा दिलासा दिलाय. एकीकडे युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण जग महागाईच्या उंबरठ्यावर उभा आहे, मात्र तरी देखील भारतातील इंधन दर नियंत्रण राहणार आहे. मोदी सरकारनं पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटीमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेतलाय. जनसामान्यांच्या हितासाठी खंबीर पाऊल उचलल्याबद्दल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनपूर्वक आभार मानण्यात येत आहे. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.